पर्यटकाला झाराप येथील एका चहाच्या टपरीवर त्या पर्यटकाचे कपडे काढून निर्दयी मारहाण करण्यात आली होती। ही मारहाण करणारे मुस्लिम धर्मीय असल्याने सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात होता आणि राजकीय पडसाद देखील उमटत होते। मात्र 2 दिवसापूर्वी या घटनेचा निषेध व्यक्त करत निलेश राणे यांनी धर्मरक्षणासाठी झारापमधील भावई मंदिरात हिंदूंच्या रक्षणासाठी महाआरतीचं आयोजन केलं आणि यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदू बांधव एकवटले। दरम्यान कुडाळ ते झाराप महारॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं। पडायला पाहिजे होतं। आपण व्हिडिओ मध्ये जर बघितलं, आजूबाजूला लोक बघत होती, ती नेमकं काय बघत होती मला त्याच्यावर आता शंका यायला लागली आहे। एकाला कपडे काढून रस्त्यावर तुडवत होते, आजूबाजूला बघणारे हिंदू काय करत होते आणि मग हाक मारायची गरजच काय पडली। तो थांबा जरा, तो लाडू वाटायचा दिवस नाही, ते आपल्याला लक्षात येईल काय तीव्रता होते त्या घटनेची। महाराष्ट्रभरातून आम्हाला फोन आले की साहेब हे आपल्या जिल्ह्यात पण घडतं। माझ्याकडे काय उत्तर नव्हतं। रत्नागिरीमध्ये जेव्हा गायीच्या वासरूचं मुंडकं पडलं होतं, तेव्हाही आम्हाला तिकडे जाऊन रस्ता बंद करावा लागला होता। त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाकडे ती केस गेली। पोलीस प्रशासनाने सांगितलं कुत्र्यांनी खाल्लं। इकडे पण जेव्हा त्या व्हिडिओमध्ये जो कोण दिसतोय, अगोदर एकाला अटक झाली, टोटल 6 जण होती। तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे मला माहित नाही, टोटल 6 जण होती। त्याच्यापैकी एक जण हा 18 पेक्षा कमी वयाचा होता। म्हणजे 18 पेक्षा कमी वयाची लोक पण त्यांच्याकडे त्याच नजरेने हिंदूंकडे बघतात, जमतात, फटके टाकतात, पण आजूबाजूला बघत असणारे हिंदू फक्त बघतच राहतात। या गोष्टीची खरोखर खंत आहे। हाक द्यायची गरजच नव्हती। ते स्ट्रक्चर पडलं, ती टपरी पडली, ते टपोरी आत गेले, म्हणजे सगळं काय संपलं काय? आणि मग मला सांगण्यात येतं की आता सगळं शांततेत असू द्या, राहू द्या। खरं तर ती टपरी पडली, ते आरोपी आतमध्ये गेले, तेव्हाच मी सांगू शकलो असतो आपलं आंदोलन यशस्वी झालं, समोरच्याला शिक्षा मिळालेली आहे।